राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. पीक कर्ज वाटपामध्ये 50 कोटींनी घट. एनडीसीसी बँक लक्षकांच्या 63% शेतकऱ्यांना पतपुरवठा. पाटण तालुक्यामध्ये खरीप उत्पन्नामध्ये घट होणार. पावसामुळे पेरण्या लांबल्याने शेतकरी सापडले चिंतेमध्ये. खरीप पेरणी क्षेत्र निम्म्यावरती. मिशन खरीपमधून कृषी विभाग थेट बांधावरती. सातारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 16,000 कार्यक्रमातून मार्गदर्शन करण्यात आले. दराअभावी टोमॅटोचा लाल चिखल. उत्पादन खर्च सुद्धा निघेना. ओझरडे परिसरामध्ये शेतकऱ्यांनी थांबवली तोडणी. पीक विम्यासाठी 1 लाख शेतकरी पात्र असून खरीपामधील अवकाळीग्रस्तांना 94 कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वितरण करण्यात आले. खरीप हंगामातील पीक विमा योजनेअंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये नाशिक जिल्ह्यामधून 1,03,630 शेतकरी पात्र ठरलेले होते. यापैकी 1,02,763 शेतकऱ्यांना एकूण 94,90,27,354 रुपयांची विमा भरपाई वितरित करण्यात आलेली आहे. तुमच्या सुद्धा काही शेतीविषयक समस्या असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. तसेच तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संततधारेने पंचगंगा तिसऱ्यांदा सुद्धा पात्राबाहेर गेलेली असून 15 तासांमध्ये 6.5 फुटांनी पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. 12 धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झालेली असून 31 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. राज्यामध्ये 15 जुलै अखेर 27 जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस होणार असून फक्त मध्य महाराष्ट्र, विदर्भामध्ये समाधानकारक स्थिती. मराठवाड्यामध्ये 45% तूट. राज्यामध्ये 15 जुलै अखेर पावसाची स्थिती गंभीर असून 36 पैकी तब्बल 27 जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस बरसलेला आहे. मराठवाड्याची स्थिती गंभीर असून 8 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 45% कमी पाऊस पडला. कोकणामध्ये केवळ 6% जादा पाऊस आहे. फक्त मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये स्थिती समाधानकारक असून पालघर आणि नाशिक या 2 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे. राज्यातील रेशन धान्य दुकानदारांचे तब्बल 120 कोटी रुपये थकले. मोफत धान्याचे कमिशन मिळेना. 4 महिन्यांपासून प्रतीक्षा कायम. प्रकल्पाला जमिनी दिल्यानंतर कोणतेही अन्याय होणार नाही असे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची ग्वाही. तर मुळा धरणाचा विसर्ग थांबणार का? शासकीय आदेशानुसार पाणीसाठ्याचे मुळा पाटबंधाऱ्याचे नियोजन. आवक संत. भारताच्या ताफ्यामध्ये नवे हायपरसोनिक मिसाईल चाचणी यशस्वी असून आता संपूर्ण पाकिस्तान असणार मारक क्षमतेच्या टप्प्यामध्ये. जगप्रसिद्ध टेस्ला कारची भारतामध्ये एंट्री. मुंबईमध्ये पहिले शोरूम सुरू करण्यात आलेले असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, धुळे जिल्ह्यांमध्ये पाऊस कमीच असून उडीद मुगाला बसणार फटका. हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. 20 जुलैनंतर महाराष्ट्रामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय होणार असून पुढील 5 दिवसांमध्ये विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. शेतामध्ये सोने पिकवणाऱ्या शेतकऱ्यास राज्यस्तरावरती आता 50,000 रुपयांचे बक्षीस वितरण केले जाणार आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारची योजना. सहभागासाठी कृषी विभागाचे आव्हान. एसटीबीटी कापसावरील बंदी उठवली जाणार. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे संकेत. पीक विमा योजनेला राज्यामध्ये थंडा प्रतिसाद. खरीपासाठी आतापर्यंत 12.25 लाख अर्ज दाखल. शेतमालाचे भाव पाडून महागाईचा नीचांक. किरकोळ महागाई 6 वर्षातील सर्वात कमी. घाऊक महागाई उणे 0.13%. पीक विमा योजनेमध्ये बदल अशक्य असे माणिकराव कोकाटे म्हणाले असून योजनेचे वगळलेले 3 ट्रिगर लागू करण्यास नकार देण्यात आला. वेलकम बॅक शुभांशू. 4ही अंतराळवीरांचे पृथ्वीवरती सुखरूप आगमन झालेले असून अंतराळामध्ये प्रयोग करणारे शुभांशू हे पहिले भारतीय अंतराळवीर आहे. 7 दिवस राहणार वैद्यकीय निरीक्षणाखाली. गगनयान मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण टप्पा पार. नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा. शशिकांत शिंदे हे नवीन प्रदेशाध्यक्ष. कापसाचे उत्पादन 40% वाढवणार. सघन कापूस लागवड पॅटर्न हा देशभरामध्ये राबवणार असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान म्हणाले. तेलाच्या किमतीमध्ये घट झालेली असून ग्राहकांना चढ्या दराने विक्री केली जात आहे. सूर्यफूल, पाम, सरकी आणि सोयाबीन तेलाचे दर घसरले.
शेतकरी मित्रांनो, पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर असून शक्यतोवर शेतकऱ्यांना 18 जुलैपर्यंत हा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 802 किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातून जाणार. 20 गावांमधील जमिनीची मोजणी पूर्ण होणार असून 503 हेक्टर जमीन संपादित होणार. जलविद्युत प्रकल्पांमध्ये 31,955 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये 4 सामंजस्य करार पार पडले. आर्थिक गंडा घातल्यास आता दंडही वाढेल आणि वसुली सुद्धा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेमध्ये मोठी घोषणा. नवीन यंत्रणा उभारण्यात येणार. राज्यामध्ये कृषी समृद्धी योजना राबवली जाणार. जुन्या योजनेमध्ये गैरप्रकार. नवीन पीक विमा योजना लागू करण्यात आली. कागदपत्रांची तपासणी मोहीम आणि ज्येष्ठ नागरिकांची होते गैरसोय. अकोला तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजना व इतर शासन योजनांसाठी कागदपत्रांची तपासणी मोहीम सुरू असून त्याकरता लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली होती. आधार कार्ड, OTP, बँक खाते तपशिलाबाबत प्रशासनाकडून पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. कृषी विभागाची भरारी पथके रद्द. तक्रार समित्यांमध्ये बदल करण्यात आलेले असून कृषी निविष्ठा तपासणीचे अधिकार गुणनियंत्रकांना दिल्याने झाले बदल. खरीप हंगामामध्ये ज्वारीचे क्षेत्र घटले. बुलढाणा जिल्ह्यामध्ये केवळ 8% पेरणी करण्यात आलेली असून नैसर्गिक आपत्ती व वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असून शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. 7/12 अद्यावत नाही. शेतकरी पीक विम्यापासून राहणार वंचित. अर्ज करण्यास केवळ 15 शिल्लक. हुमणी अळीचा प्रकोप. सोयाबीनची नासाडी. हुमणी अळी नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या. संत्रा, मोसंबी पिकांवरती कोडी कीटकाचा अटॅक करण्यात आलेला असून फळांवरती लाल्या, रसशोषक किडींमुळे पानांवरती करडे डाग. फळधारणेमध्ये येते कमी. खोबरेल तेलाला 2 दशकांमधील उच्चांकी दर. सूर्यफूल, सरकी तेलाचे दर घसरले. नागरिकांना मिळाला मोठा दिलासा. 20 दिवस उलटून सुद्धा पीक नुकसानीचे पंचनामे अपूर्ण. जून महिन्यामधील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल. आता योजनेमध्ये बदल करण्यात आलेला असून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विम्याकडे शेतकऱ्यांची होते पाठ. केवळ 16,209 शेतकऱ्यांनीच केले अर्ज. पशुपालन सुद्धा आता सरकारला मान्य असून पशुपालकही होणार शेतकरी. पशुपालन व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळणार. शासनाचा निर्णय पशुपालकांना थेट दिलासा देणारा आहे. घरकुल योजनेला घरघर. अनुदान अपुरे असल्याची तक्रार. योजना पुनर्तत्वाची प्रतीक्षा. कळवण तालुक्यामध्ये 87 ग्रामपंचायत अंतर्गत 13,405 घरकुलांना मंजुरी मिळालेली असून 125 घरे पूर्ण झालेली आहेत. 95 लाभार्थ्यांचा नकार. काही घरकुल अर्धवट. जळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 85,000 शेतकऱ्यांनी उतरवला पीक विमा. घरकुलासह सर्व योजनांचा लाभ द्या, अन्यथा तहसील आवारामध्ये बिऱ्हाड आणू. अखिल भारतीय आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाने दिला इशारा. खताची बॅग 266 रुपयाची तर ते टाकण्याची मजुरी 200 रुपये. ओतूर परिसरामध्ये खत टंचाईमुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट. मराठवाड्यामध्ये कुठे जोर तर कुठे रिमझिमवरती बोळवण. नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये 30% पाणीसाठा. कर्जदारास पॉलिसीपोटी 27,42,000 रुपये देण्याचा आयोगाचा आदेश. कर्ज वळते करून उर्वरित पॉलिसीधारकांच्या वारसाला देण्याचे आदेश. बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 84% पेरण्या पूर्ण झालेल्या असून सोयाबीन क्षेत्र वाढले. कापसाचे क्षेत्र घटले. मे महिन्यातील पावसामुळे पेरण्या करण्यास आधार. नवीनच संकट. तणनाशक फवारल्यास वाढतायत पाने. सोयाबीन उत्पादक हवालदिल. पाने कुरतरणाऱ्या अळीचा सुद्धा होतोय प्रादुर्भाव. डोंगरकडा परिसरामध्ये शक्तीपीठला शेतकऱ्यांचा विरोध कायम. संवाद बैठकीमध्ये देण्यात आल्या घोषणा. सिंचन विहिरीच्या कामांचा खोडंबा. 6,000 मंजूर. पूर्ण केवळ 831 कामे. विहिरींच्या कामांचा सावळा गोंधळ संपता संपेना. प्रशासनाकडून केवळ मान्यतेचा सोपस्कार. डेटा एंट्री ऑपरेटर संपावरती. BLOचाही बहिष्कार. 5 महिन्यांपासून मानधन स्थगित. 2 जूनपासून काम बंद. आंदोलन सुरू. पंढरीची वारी झाली. आता पावसाची आज. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे. ऊसासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यामधून पाणी सोडण्याची मागणी केली जाते. दुबार पेरणीचे संकट. लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी हवालदिल झालेले असून दुबार पेरणीचे संकट. आभाळाकडे लागले डोळे. पावसाचा थेंब नाही. गतवर्षीच्या तुलनेमध्ये 188.1 मिलीमीटर पावसाची कमी. प्रधानमंत्री रमाई आवास योजनेचे हप्ते थकले. घरकुल बांधकामाला अडथळा. अनुदान देण्याची केली जाते मागणी.
ई-केवायसी मुळे तांत्रिक मुद्द्याच्या कचाटीमध्ये सापडले अनुदान. लोहाऱ्यातील 1904 निराधार विधवा वृद्ध दिव्यांग लाभार्थ्यांची ओळखतोय उपासमारीची वेळ. 5 वर्षांमध्ये 6 पटीने घटला मुगाचा पेरा. कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट करण्यात आलेले आहे. यंदा केवळ 342 हेक्टरवरती पेरणी. 2 महिन्यांपासून रेशन धान्य नाही. अचलपूरमधील नागरिकांना प्रतीक्षा कायम. विकतच्या धान्यावरती मदार. अमरावतीचा धनादेश नागपुरामध्ये पोहोचला. बँकेच्या सतर्कतेने टळली फसवणूक. खात्यामधून वाचले 1,31,410 रुपयांची रक्कम. त्या फ्रॉड खात्याच्या चौकशीची केली जाते मागणी. भंडारा जिल्ह्यामधील 1,00,000 शेतकऱ्यांची नव्या पीक विमा योजनेला दांडी. गत वर्षी 1,13,707 तर यंदा 9,502 शेतकऱ्यांचा सहभाग. तुम्हाला सुद्धा राशन हवे, मग तुम्ही ई-केवायसी केली काय? वर्षभरानंतर सुद्धा ई-केवायसी अपूर्ण असून अन्न पुरवठा विभागाचे बारीक लक्ष. राज्यामधील 36,000 शिक्षकांना जुनी पेन्शन योजना द्यावी. जुनी पेन्शन योजना खासगी शाळा कृती समितीचे निवेदन. गडचिरोली परिसरामध्ये पावसाने दिली ओढ. रोवलेले धान पीक करपण्याचा धोका. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना त्वरित भरपाई द्या. उद्धव सेनेची मागणी. मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन. कामगारांना खोटे काम दाखवून फसवणूक केली जाते. बनावट प्रमाणपत्राच्या रॅकेटचा भांडाफोड. उमरेड परिसरामध्ये सोयाबीन कपाशी जोमामध्ये धान रोवणी कोमात. पिकांवरती रानडुकरांचा सतत होतोय हल्ला. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून पाडळीतील घटना. वीज बिल पावतीवरती 5 रुपयांची कमिशन. नवा उपक्रम. बेरोजगार व्यावसायिक बचत गटांसाठी सुवर्णसंधी. कागदपत्र बोगस तर नाही ना. आधार जाईल ब्लॅकलिस्टमध्ये. कॉमन सर्व्हिस सेंटरवरती होणार कारवाई. गुन्हा कारावास व तसेच दंडाची होणार तरतूद. 10 HP कृषी पंपांना वीज बिल सवलत द्यावी. सरपंच संघटनेची मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली जाते मागणी. पंचगंगेच्या पातळीमध्ये 5 फुटांनी वाढ. पाणी पातळी 26 फुटांवरती. वारणा धरणातून विसर्ग वाढला. 31 बंधारे पाण्याखाली गेली. शिरपुरामध्ये युरियासह खतांचा तुटवडा. शेतकरी चिंताग्रस्त. युरिया DAPसाठी शेतकऱ्यांची भटकंती. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणारे अपडेट्स वेळेवरती मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.